कृती 5 खालील बेरजेत अशी रिकामी जागा म्हणजे वर्तुळ लंबवर्तुळाच्या जागी योग्य अंक लिही. म्हणजे पहा आपल्याला इथे काय सांगितलेले आहे की आपल्याला इथे खाली काही बेरजेचे उदाहरणं दिलेले आहेत आणि तिथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्याच्या जागी लंबवर्तुळ आकार दिला आहे आणि तिथे अंक योग्य लिहायचा आहे. तरच म्हणजे अंक योग्य पद्धतीने लिहायचा आहे, ज्यामुळे की हे जे उत्तर आहे ते म्हणजे ती बेरीज बरोबर येईल असा अंक आपल्याला तिथे लिहायचा आहे. तर पहिल्यांदा पहा आपल्याला कोणते उदाहरण दिलेले आहे. पहिले तर 378 अधिक 12 रिकामी जागा बरोबर 499. तर इथे कोणता अंक घ्यावा लागेल बरं? तर इथे 1 हा अंक घ्यावा लागेल. कसं काय? तर चला आता आपण गणित करून पाहूयात की हे खरंच बरोबर आहे का चूक आहे. तर पहा 378 अधिक 121 म्हणजे आपण तो अंक घेतला आहे ना हा वाला. तर आता चला बेरीज करून पाहूया. 8 अधिक 1 9, 7 अधिक 2 9, 3 अधिक 1 4. तर काय आले उत्तर 499, जे की बरोबर आहे. म्हणजे आपण इथे लिहिलेला अंक बरोबर आहे. तर आता दुसरी संख्या पाहूया, गणित पाहूया. 7 रिकामी जागा 8 बरोबर अधिक 123 बरोबर 871. तर इथे कोणता अंक लिहावा लागेल बरं? तर 4 लिहावा लागेल. तर आधी आपण पाहूया की बेरीज केल्यानंतर याचे उत्तर ते येते का. 748 अधिक 123. चला तो आपण गणित करूया. 8 अधिक 3 11, हातचे आले 1, 4 अधिक 2 6 आणि हातच्याचे 1 7, 7 अधिक 1 8. काय आले उत्तर 771. इथे काय उत्तर 771 म्हणजे हे बरोबर आहे. आता तिसरे शेवटचे उदाहरण पाहूया आपण. 8 शतक 1 दशक 5 एकक अधिक 2 शतक 2 एकक बरोबर रिकामी जागा शतक 1 दशक 7 एकक. म्हणजे पहा इथे आपल्याला आधी आपण इथे ही संख्या तयार करून घेऊया आणि यानंतर बेरीज केल्याचे उत्तर काय ते पाहूयात. तर चला आता आपण संख्या तयार करूया. 8 शतक 10 दशक 5 एकक म्हणजे काय झाले 715. बरोबर आहे ना. हे आहेत 8 शतक, हे आहेत 1 दशक आणि हे आहेत 5 एकक. यामध्ये मिळवायचे आहेत 2 दशक 0 शतक 2 शतक 0 दशक म्हणायचे होते मला, मी चुकून उलटे म्हटले. तर इथे काय आहे 2 शतक 0 दशक, कारण की इथे दशकाचा काही उल्लेख केलेला नाही आहे, म्हणजे दशक इथे शून्यच आहेत. आणि 2 एकक. आता चला याची बेरीज करूया. काय येते तर 5 अधिक 2 7, 1 अधिक 0 1, यानंतर 8 अधिक 2 किती तर 10. बरोबर. म्हणजे याचे उत्तर काय येणार तर ते येणार 10 शतक 1 दशक आणि 7 एकक. तर इथे बघा 7 एकक लिहिलेले आहे, 1 दशक लिहिलेले आहे. तर इथे रिकामी जागा आहे, किती शतक आहेत तर 10. म्हणून या रिकाम्या जागेत आपण लिहूयात 10. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 5 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 6 पाहूयात. 3 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 4 अंकी सर्वात लहान संख्या लिहून त्यांची बेरीज कर. म्हणजे पहा इथे आपल्याला काय करायचे आहे तर 3 अंकी सर्वात मोठी संख्या आधी लिहायची आहे आणि
त्याची बेरीज करायची आहे कुणासोबत, तर 4 अंकी सर्वात लहान संख्येसोबत. तर चला, आधी तुम्ही इथे 4 अंकी संख्या लहान संख्यासुद्धा लिहू शकता किंवा 3 अंकी मोठी संख्यासुद्धा लिहू शकता. बेरजेमध्ये कोणताही अंक कुठे लिहिला तर काही फरक पडत नाही बेरजेमध्ये. तर मी आधी 4 अंकी संख्या लिहिते, लहानात लहान. तर लहानात लहान 4 अंकी संख्या काय आहे, तर ती आहे 1000. आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे, सर्वात मोठी 3 अंकी संख्या ती आहे 999. तर चला याची बेरीज करूया. उत्तर काय येते, 0 अधिक 9 9, 0 अधिक 9 9, 0 अधिक 9 9, एकास 1. त्याचे उत्तर काय आले, 1999. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 6 इथे संपलेली आहे. आता आपण दुसऱ्या उपघटकातील कृती क्रमांक 1 पाहूयात. उपघटक बिनहक्काची 4 आणि 5 अंकी संख्यांची बेरीज करणे. कृती 1. 5434 आणि 3418 या दोन्ही संख्या 2 ने वाढवून येणाऱ्या संख्येची बेरीज कर. म्हणजे पहा, आपल्याला इथे काय करायचे आहे, तर 5434 आणि 3418 या दोन्ही संख्येमध्ये 2 वाढवायचे आहेत आणि 2 वाढवून येणारी जी संख्या आहे त्या दोन्ही संख्येची बेरीज इथे करायची आहे आपल्याला. तर चला, आधी आपण 2 वाढवल्यानंतर उत्तर काय येते पाहूया. तर 5434 मध्ये जर 2 वाढवले तर उत्तर काय येणार, 5436. बरोबर. तर आपण इथे लिहूया आता 5436 अधिक, आता 3418 मध्ये 2 वाढवले तर किती येणार संख्या, येणारी संख्या असेल 3420. तर चला लिहूया इथे अधिक 3420. आता याची बेरीज केल्यानंतर उत्तर काय येईल, तर चला काढूयात. तर चला करूया बेरीज. 6 अधिक 0 6, 3 अधिक 2 5, 4 अधिक 4 8, यानंतर 5 अधिक 3 8. उत्तर काय आले, तर ते आले 8856. अशा प्रकारे आपण कृती क्रमांक 1 इथे सोडवलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. कृती 2. 44044 या संख्येमध्ये मला प्रत्येक स्थानी 4 अंक हवा असेल तर मला या संख्येत किती मिळवावे लागतील. म्हणजे पहा, इथे आपल्याला कोणती संख्या दिलेली आहे, तर ती संख्या दिलेली आहे आपल्याला 44,044. तर आपल्याला काय करायचे आहे, इथे प्रत्येक स्थानी 4 आणायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे असं सांगितले आहे की प्रत्येक स्थानी 4 आणण्यासाठी आपल्याला त्यामध्ये किती मिळवावे लागतील. तर चला याच्या आधी आपण उत्तर काढूयात. त्यासाठी मी इथे एक पान घेतलेले आहे. तर चला आपण इथे आता ते करून पाहूया. 44,044. आता यामध्ये किती मिळवल्यानंतर येईल बरं, तर आपल्याला इथे 4 पाहिजे. सर्व ठिकाणी तर आधीच 4 आहेत, फक्त आपल्याला इथं 4 पाहिजे आहेत. तर आधी आपण इथे 4 लिहूया. आपण आता इथे शतक स्थानी 4 लिहिले आहे. आता मग आपण इथे आणि इथे दोन्ही ठिकाणी 0 लिहिला तर इथे 4 येणार आणि इथे सुद्धा 4 येणार आणि इथे सुद्धा 4 येणार. तरी आपण एकदा बेरीज करून पाहूया की खरंच येते का नाही. 4 अधिक 0 4, 4 अधिक 0 4, 0 अधिक 4 4, 4 4 4 4 आले उत्तर. सर्व ठिकाणी 4 म्हणजे किती मिळवावे लागतील, तर 400. तर इथे आपण ती संख्या लिहूयात 400. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूयात.